त्याच्या 12व्या वचनापासून ते 17व्या वचनापर्यंत काय झालेले, मंडळी या पृथ्वीवरून निघून गेलेली. आणि ज्यावेळेस हा म्हणतोय की रानटी जैतून म्हणजे कोण आहे, आपण परराष्ट्रीय, आणि पौष्टिक जैतून म्हणजे कोण आहे, इस्रायल राष्ट्र. बरोबर. तर ह्या वचनामध्ये आपण पाहतो की नीट परत एकदा वाचा. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात काही फांद्या काय केलेल्या आहे, तोडून टाकले. एक पौष्टिक जैतुनाचं झाड आहे. बरोबर. पौष्टिक जैतुनाचं झाड आहे. त्या पौष्टिक जैतुनाच्या झाडाच्या काही फांद्या काय केलेल्या आहे, तोडून टाकण्यात आलेल्या आहे. हा. आणि तू रानटी जैतून असता. आणि मग जे पौष्टिक जैतुनाची फांदी म्हणजे कोण, इस्रायल राष्ट्र. इस्रायल राष्ट्रातले जे यहुदी लोक आहेत त्यांचं काय केलेलं आहे, त्या तोडून टाकण्यात आल्या. आणि रानटी जैतून म्हणजे परराष्ट्रीय जे आहे त्यांना काय केलेले, त्या जागी कलम करण्यात आलेले, या त्या जागी जोडण्यात आलेले. बरोबर आहे. हा. जैतून असता त्यांच्या जागी कलम रूपे लावला गेला व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झाला. हा. तर फांदीला महत्व नाहीये. फांदी हे कलम करून जोडण्यात आलेले. महत्व कशाला आहे, मुळाला. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मूळ हे महत्वाचं आहे. फांदी ही तोडली जाईल पण मूळ मात्र शाबूत राहील. कळतंय तुम्हाला. आता मूळचा अर्थ काय, मुळाचा अर्थ देवाची इच्छा, देवाची योजना, देवाची संकल्पना. आता एक उदाहरण देतोय पाऊल रोमकरास पत्र लिहित असताना. आता इथं दोन प्रकारची लोक आहेत. एक परराष्ट्रीय लोक म्हणजे आपण आहोत, आणि एक ज्यू लोक जे परमेश्वराने निवडलेले राष्ट्र आहेत त्यातले लोक आहेत. उत्पत्तीमध्ये देवाची योजना काय आहे या पृथ्वी तळावरती, काय योजना देवाची या पृथ्वीवरती, आणि आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचा प्रतिरूप म्हणजे देवाचा रिप्रेझेंटेटिव्ह, या काय म्हणतो आपण, प्रतिनिधित्व करणारा, देवाचा प्रतिनिधित्व करणारा कुठे उत्पन्न केला, पृथ्वीवरती. परमेश्वर स्वर्गात राहतोय पण प्रतिनिधी कुठे आहे, पृथ्वीवरती पाठवलेला आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. कंपनी असते कुठेतरी फॉरेनला, या अमेरिकेमध्ये, या दिल्लीमध्ये, पण शाखा कुठं असतात त्यांच्या, संपूर्ण वेगवेगळ्या शहरात असतात. बरोबर. पण प्रत्येक कोण ते काय असतात, प्रतिनिधी करणारे असतात कंपनीचे. प्रेज लॉर्ड. बरोबर. तसंच आहे, परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा काय केलेला, पृथ्वीवरती मानव निर्माण केला. हा. देवाने आशीर्वाद दिला. पहिला आशीर्वाद पृथ्वीवरती देवाने मानवावरती पाठवला तो कुठला आहे माहिती का, जी त्याची इच्छा योजना, हे मूळ आहे. हे परमेश्वराची इच्छा योजनेचं मूळ आहे. काय म्हटलेले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्य खाली आणा. प्रेज लॉर्ड. म्हणजे सत्ता सामर्थ्य पृथ्वीवरती करायची जबाबदारी कोणावरती आहे, देवाच्या प्रतिरूपावरती. म्हणजे कोणावरती आहे, देवाचा रिप्रेझेंटेटिव्ह वरती. देवाचा जो प्रतिनिधित्व करतो तो आहे. प्रेज लॉर्ड. कंपनीचा मालक कुठे आहे, स्वर्गात. पण आम्ही कोण आहोत, त्याचे प्रतिनिधित्व करणारे, त्याचे लेकर आहोत, दास सेवक लेकर आहोत, जे पृथ्वीवरती काय करतात, त्याचं राज्य तयार करतात. का माहिती का, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरती त्याच्या इच्छेप्रमाणे व्हावं, हेच देवाची योजना आहे. उत्पत्तीपासून तर एंड पर्यंत तीच आहे. कारण नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी काय येणार आहे, त्यावेळेस ती योजना पूर्णत्वास येणार आहे. मग आता आपण काय करतोय, आता आपण प्रोसेस मध्ये चाललेलो आहे, प्रक्रियामध्ये चाललेलो आहे. प्रेज लॉर्ड. अजून पण जे परमेश्वराला करायचं ते अजून दिसत नाही आपल्याला. जसा स्वर्गात तसं पृथ्वीवरती झाले का, नाही. बरोबर. 2-3 या 5% फक्त येशूवरती विश्वास ठेवणारे आहेत. 95% तर अजून जे आहेत ते अंधाराच्या सत्तेखालीच आहे. प्रेज लॉर्ड. तसं नाही, इस्रायल राष्ट्राला देवाने निवडलेले. ओके. 18 वचन. म्हणजे इस्रायल पेक्षा परराष्ट्रीय मोठे आहेत का, नाहीये. स्पष्ट सांगतात. वचन काय सांगते, रिप्लेसमेंट नाहीये. काही काही लोक काय म्हणतात, राष्ट्राऐवजी आता विश्वासणारे जे आहेत ना, हे रिप्लेसमेंट आहे.
नाही नाही, तसं नाही लिहिलेलं आहे. पाऊल स्पष्ट सांगतो इथं, ते रिप्लेसमेंट नाहीये. यहुदी राष्ट्र हे आहे, बरोबर आहे. परमेश्वर अजून त्यांच्या बरोबर कार्य करणार आहे. अजून परमेश्वराची योजना संपलेली नाही त्यांच्यासाठी, ते चालत आलेले. येशू हा अमेरिकेत या ब्रिटनमध्ये नाही जन्मला, तो यहुदी कुळातून जन्मला, दाविदाच्या वंशातून जन्मलेला आहे तो. त्यामुळं परमेश्वराची योजना जी आहे इस्रायल राष्ट्राबद्दल हे अजून चालू आहे. म्हणून तर 1948 साली हे राष्ट्र उत्पन्न झालेले. म्हणून तो म्हणतो की रिप्लेसमेंट नाहीये, त्याच्या जागी काय केलेले, तुला कलम करण्यात आलेले. पण मूळ काय आहे, मूळ सेम आहे. फक्त फांद्या चेंज केलेले आहेत. मूळ काय आहे, सेम आहे. सत्ता स्थापन करा पृथ्वीवरती, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि पृथ्वीवरती सत्ता करा. कशी, स्पिरिच्युअल सत्ता स्थापन करा, आध्यात्मिक सत्ता स्थापन करा. देवाची इच्छा योजना पृथ्वीवरती पूर्णत्वास आणा. परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराची प्रीती, परमेश्वराची दया, परमेश्वराकडून असलेले चिन्ह चमत्कार, परमेश्वराकडून असलेलं ज्ञान सांगण्याचं काम कोणाचं आहे, त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हचं आहे. त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. आता जसं सिस्टरांनी सांगितलंय, मला भीती वाटली, पण आपल्याला भीतीचा नाही तर प्रीतीचा आत्मा देण्यात आलेला आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. ज्यावेळेस आम्ही प्रीतीच्या आत्म्यामध्ये कार्य करायला लागू त्यावेळेस भीतीचा आत्मा निघून जाईल. बरोबर. प्रेज लॉर्ड. पण काही काही गोष्टी असे असतात की भीती ही अजून पृथ्वीवरती माणसामध्ये आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. बरोबर आहे ना. म्हणजे आपण जसं वाढत जाऊ प्रार्थनेमध्ये तसं आपण काय करू. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही देवाच्या वचनामध्ये दृढ होत राहताल ना, तेवढं तुमच्यावरती सैतानाच्या या जगाच्या गोष्टीनं कमी होत राहतील. जेवढं वचनामध्ये प्रार्थनेमध्ये तुम्ही वाढत राहाल ना, तेवढं तुमचं विचार कल्पना, या बुद्धी, या ज्याला म्हणतो ना अंतःकरणातल्या घडामोडीचा ना ताबा पवित्र आत्मा घेत राहील. बरोबर. आम्ही जेवढं जगिक राहू, या जेवढं आम्ही वचनामध्ये असून सुद्धा आम्ही जगामध्ये राहू ना, तेवढं आमच्यावरती सैतानाचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत राहतील. आणि त्याला विरोध करायला काय करावं लागतं माहिती. कसं आहे, आजार जर झाला, एखादा आजार झाला, सर्दी खोकला झाला, तर सर्दी खोकल्याला काय करावं लागतं, तुम्हाला औषध घ्यावं लागतं. औषध काय करतं, त्या सर्दी खोकल्याचे जे विषाणू असतात, या जे काय म्हणतो बॅक्टेरिया असतात, त्याला काय करतात, ते ठार मारतात. प्रेज लॉर्ड. म्हणजे काय करतो आपण, जर औषध घेतलं नाही तर ते बॅक्टेरिया ठार मारणे उपलब्धता आहे. प्रेज लॉर्ड. पण ज्यावेळेस आम्ही दोन्हीकडं हे करत असतो, देवाकडं जगाकडं, देवाकडं जगाकडं, त्यावेळेस भीती आमचा पकड घेते. आणि भीती काय करते, त्या जी प्रीती असते, या ज्या परमेश्वराकडचं सामर्थ्य असते ना, त्याला काय करते, दाबते ती. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून ज्या वेळेस आपण अशा वेळेस रात्रीची वेळ असते, बरोबर, पण जर तुमच्यामध्ये प्रीतीन सामर्थ्य वाढलं ना, ते भीतीला पळूनच जावं लागलं. जेवढं वाचनातून प्रार्थनेत चालाल तुम्ही, जेवढं देवाच्या सानिध्यात राहाल, जेवढा स्तुती आराधना करत, जेवढी मुखाने घोषणा कराल ना, तेवढं आध्यात्मिक जगामधल्या ज्या दुरात्म्याच्या शक्तीनं हे पळून जातील. मुखाने घोषणा करत राहा. मुखामध्ये तुमच्या सामर्थ्य दिलेले देवाने, देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य. आपण काय करायचं, स्तोत्र मोठ्याने बोलायचं आणि ऑथॉरिटी घ्यायची. ऑथॉरिटी काय, अधिकार घ्यायचा. आणि त्या सैतानाच्या शक्तीला जर दिसत नसेल ना, तरी दिसल्यासारखं काय करायचं, येशूच्या नावात निघून जा म्हणायचं. प्रेज लॉर्ड. उलट लात मारली तरी चालेल. प्रेज लॉर्ड. लात पण मारायची, जसं काय दिसतंय तो समोर तुम्ही ऍक्शन. कारण कसं की आपल्या शरीराला ऍक्शन लागते. काहीतरी बघितल्यावर आपलं शरीर प्रॅक्टिकल मध्ये, एखादा तुमचं आत्मिक जे आत्मा आहे ना, हा मोटिवेट होत राहा. मोटिवेट का म्हणतो, प्रेरणा तुम्हाला मिळत राहते वाचनामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही अधिकार घेता, तुम्हाला जरी दिसत नसलं ना, तरी त्याला ती आज्ञा पाळावी लागते, या त्याला तुमच्या मुखातून आलेला जो आदेश आहे ना, ऑर्डर म्हणतो,
तो पाळून त्याला जावंच लागतं. प्रेज लॉर्ड. तो थांबत नाही, तो थांबू शकत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही मुखाने बोलताना त्यावेळेस तुम्हाला कळत नाही, त्यावेळेस देवदूत येतात तुमच्यामध्ये. तर तो सैतान तर दिसतोय तुम्हाला, नाही दिसत. मग सैतान दिसत नाही तर मग तुम्ही काय हाताने त्याला मारणार नाही. मग तुमच्या मुखात पण देवदूत कशा मुखातून आलेल्या शब्दाची वाट बघत असतो. बरोबर. तिथं वचन काय दिलंय की जे काही तुम्ही माझ्या नावात मागाल, बरोबर आहे ना, ते मी तुम्हाला देईल. म्हणजे आम्हाला मागणं गरजेचं आहे, मुखातून घोषणा करणं गरजेचं आहे. घोषणा करण्याने काय होते, मग देवदूत का बहिरेच का, आमच्या अंतःकरणातलं कळत नाही का? नाही नाही नाही, तसं नाही. मुखातून का बोलावं माहिती का? कारण मुखातून ज्यावेळेस बोलतो ना आपण, आपली इच्छा, आपली बुद्धी, आपले विचार कल्पना, आपल्या भावना आहे ना, आपण सरेंडर करतो, या देवाला समर्पित करतो. आपल्या इच्छेशिवाय देव काय करू. त्यावेळेस आपण इच्छाला म्हणतो देवदूता मला मदतीला ये, बरोबर. ज्यावेळेस आपण म्हणतो येशूच्या नावात मी सैतानाला हाकलून लावतोय, आता देवदूताला माहितीये हा हाकलून तर लावू शकत नाही, मला जावं लागेल, कारण हा मुखाने बोललेला आहे. मग ते ऍक्टिव्ह होतात, ते तुमच्या मदतीला येतात, कारण त्यांना त्याच्यासाठीच नेमलेले. देवदूतांची मदत घेणं आम्हाला गरजेचं. तर आम्हाला काही कामाला, आम्ही कामालाच जे आमच्या कामासाठी असतात देवदूत, त्याला आम्ही काही कामच देत नाही. काही देवदूत हे घरामध्ये नुसतं बेरोजगार पडलेले, विश्वासणाऱ्यांच्या नुसतं बसले, देवाकडे रात्री येतात, देव म्हणतो काय कुछ भी नाही, ठीक आहे सब ठीक, काय करतोय, खातोय आता बुक्या खाली. मग तू काय केलं नाही, बुखारीच बोलत नाही परमेश्वरा. अरे मग ह्याला आता कुठल्या तरी सेवक संदेश त्याकडे पाठवायला पाहिजे, जो त्याला समजून सांगेल. प्रेज. आमच्या मुखामध्ये पहा, याकोब म्हणतो ना, तुझ्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. जीभ मध्ये किती सामर्थ्य आहे, काय म्हटलेलं आहे, जीभ ही आग आहे, बरोबर आहे. मग जिभेमध्ये काय आहे, नाही नाही आग आहे. वचन सांगते आग आहे, बरोबर. पण आग, आग जी आहे ना, ही आग नाही नाही, आग जी आहे ना ही रान पेटू शकते, आणि ही आग जी आहे ना ही बिर्याणीच्या हांडीच्या खाली पण पेटू शकते. आगीचा वेगवेगळा उपयोग आहे, पण तुम्ही करता कसं, कळतं का तुम्हाला? त्या जिभेचा उपयोग, या त्या आगीचा उपयोग तुम्ही करता कसं? तुमच्या तोंडामध्ये परमेश्वराने आग ठेवलेली, बरोबर. वचन काय सांगते, ही अनितीचे भवन आहे. अनिती म्हणजे शिव्याशाप लोक देतात ना, शिव्याशाप देतात म्हणजे अनिती करतात, अनितीने बोलतात. पण ती नीतीचं भवन पण असू शकते. प्रेज लॉर्ड. एखादा शिव्याशाप देतोय, पण एखादा आशीर्वादन देवाची वचन पण बोलू शकतो. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे आगीचा उपयोग एखादा अनितीने करतो, पापासाठी करतो, एखाद्या चांगल्या उपयोगासाठी पण करू शकतो. प्रेज लॉर्ड. मग आपल्याला काय करायचंय, चांगल्या उपयोगासाठी करायचंय. प्रेज लॉर्ड. वचन सांगते आपल्या अवयवामध्ये सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव हा जीभ आहे. मग आपण म्हणू आपल्या अवयवामध्ये सर्व शरीर पवित्र करणारा अवयव म्हणजे जीभ आहे. स्तोत्र संहिता बोला, देवाचं वचन बोला, देवाने दिलेले जे आशा आहेत, या देवाने दिलेले जे आशीर्वाद आहे, देवाने दिलेले ज्या काही तुम्हाला दिलेले जे काही वचन आहेत ते क्लेम करा, मोठ्याने घोषित करा. प्रेज लॉर्ड. वचन काय सांगते, सर्व अमंगळ करणारा अवयव हा जीभ आहे, पण जीभ ही पवित्र पण करू शकते. प्रेज लॉर्ड. कळतंय केवढं सांग. मग आपण हे वाचत असताना केवळ निगेटिव्ह का वाचावं, पॉझिटिव्ह का नाही वाचू, बरोबर. म्हणजे नकारात्मक का आपण घ्यावं, कारण आपण सकारात्मक आहे, आपण प्रकाशाची प्रजा आहे, आपण देवाचे पुत्र आहोत. त्यांनी सत्त सामर्थ्य आपल्याला स्थापन करायला पाठवले, आणि आपल्या तोंडामध्ये जीभ दिलेली. मग जीभ काय, देवाची आग आहे. मग आग ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस फायदा कोणाला होतो, आपल्यालाच. प्रेज लॉर्ड. पण आपल्याला माहित नाही आपल्या तोंडामध्ये आग आहे. प्रेज लॉर्ड. आपल्या तोंडामध्ये सामर्थ्य, आपल्या तोंडामध्ये देवाचं वचन. पहा, ती सृष्टीची चक्रे पेटवणारी आणि नरकाने पेटलेली आहे. ती आपण म्हणू शकतो ती सृष्टीची चक्रे बदलणारी आणि स्वर्गाने पेटलेली.
प्रेज लॉर्ड असं बोलू शकतो आपण. बरं हे असं आहे तर हे असं पण आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. मग आपण त्याचा उपयोग कसं करतो त्याला. वचन काय सांगते 11 वचन. झऱ्याच्या एका छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय. हा, झऱ्याच्या एका छिद्रातून गोड पाणी आणि कडू पाणी निघतं का. नाही. मग आमच्या तोंडातून कसं निघावं. आशीर्वादाचे, आशेचे, सामर्थ्याचे, देवाने दिलेले अभिवचनाचे वचन निघायला पाहिजे. बरोबर. मग ती आग काय करेल. सैतानाला हाकलून लावल, आजाराला पळवून लावल, समस्या सुटतील, प्रॉब्लेम काय होतील नाहीसे होतील आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. आजगर निघून जाईल. आलेले आहे ना, आज तुम्ही आशीर्वादित होणार आहे. आज परमेश्वर तुमची प्रत्येकाची भेट घ्या. पुढचा आठवडा हा भरभराट प्रॉस्पेरिटीचा आणि परमेश्वराच्या संरक्षणामध्ये जाणार. सैतानाचे सर्व जळते बाण येशूच्या नावात आता रद्द होणार. सैतान आल्या एका बाजूनी पण जाणारे 10 बाजूनी पळून जाणार. प्रेज लॉर्ड. म्हणा तोंडाने ज्यावेळेस ते तुमच्यासाठी होईल. प्रेज लॉर्ड. मी ज्यावेळेस बोलतो मी आत्मेने बोलतो, पण तुम्हाला काय करायचं आमेन म्हणून आपल्यासाठी घ्यायचं. प्रेज लॉर्ड. मी जर असं पॉकेट मधून काहीतरी काढून जर कोणाला देतोय, त्याने हात गेला पुढं घेण्यासाठी हात करणार ना. तो असाच बसला तर मी काय म्हणत मी दुसऱ्याकडे जाईल. त्यामुळे आशीर्वाद इथं फ्लो होता. ते जो रिसिव्ह करेल ते त्याचे होतील. तुम्ही जर घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या. भरभरून येते वरून. आता ज्यावेळेस तुम्ही मुखातून म्हणाल हे वचन जे ब्रदर बोलतात ते माझ्या जीवनामध्ये लागू होते देवा, ते तुमच्यासाठी लागू होणार आहे. कारण ते फुकट आहे. देवाच्या लेकरांना ते मिळणार. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, पृथ्वीवरती सत्ता करा. तुम्ही पृथ्वीवरती सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवलंय, की गुलाम होण्यासाठी ना, भीती बाळगण्यासाठी ना, सैतानाच्या पायाखाली येण्यासाठी. सैतान तुम्हाला बघितलं तर चौकातूनच पळून जायला पाहिजे. आम्ही एका ठिकाणी गेलो, मी माझी पत्नी, आणि तिथं एक व्यक्ती होता ज्याला पछाडलं होतं ते. आणि तो आम्ही येणार होतो, आम्ही अजून यायला अजून आम्हाला 1 किलोमीटर होतं. तो तिथं लागला डान्स करायला. अजून पोहोचलो पण नाही, तर तिथं डान्स करायला लागला. आम्ही गेल्या ते म्हटलं कधीपासून. हिने विचारलं कधीपासून. म्हणे आता 5-10 मिनिटं. हा म्हटलं आम्ही चौकातच होतो त्या. आणि तो बिचारा आता हे बघा कसं आहे की ते आत्मेने पिछडलेले, त्यांना गरज आहे सुटकेची. बरोबर. पण परमेश्वराचं आशीर्वाद सामर्थ्य उपलब्ध आहे. प्रेज लॉर्ड. आमच्या मुखातून ज्यावेळेस आम्ही घोषित करतो, या सैतानाला हाकलून लावतो, त्याला जावंच लागतं. त्याला थांबू शकत नाही. कारण तुमच्याकडे ऑथॉरिटी आणि अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. त्याचा वापर माझ्या बँकेमध्ये 5 लाख आहे. बरोबर आहे. आणि मी प्रजूला म्हटलं प्रजू 1000 असले तर दे रे. बँकेमध्ये 5 लाख आहे. तसं आहे आमच्याकडे देवाने सर्व उपलब्ध करून ठेवलेले. बरोबर. पण आम्हालाच माहित नाही आमच्या देवाने आमच्यासाठी काय केलेले. पण आम्हाला वचनात बसणं गरजेचं आहे. देवाकडून असलेल्या सेवकाच्या सानिध्यात बसणं गरजेचं आहे. आणि जे आमच्यासाठी देवाने दिलेले आहेत ना, ते हक्काने आम्ही घेणं आणि सैतानाला हाकलून लावणं गरजेचं आहे. ती ऑथॉरिटी घ्या, ते ज्याला म्हणतो ना अधिकार घ्या तो. आणि त्या अधिकाराने ज्यावेळेस हाकलताना त्याला पळावंच लागेल. त्याला माना करता येणार नाहीये. आहे हे एखादं मी तेच सांगतो ना, 1 किलोमीटर असताना मी इथं उभं तर त्याला तिथं कळतंय की मला काढायला कोणतरी आलेलं आहे. म्हणजे ह्याचं काय म्हणजे हे मी एक्सपिरियन्सने सांगतोय, म्हणजे अनुभवाने सांगतोय की अशा गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला देवांचं सामर्थ्य म्हणजे आपल्यामध्ये असलेलं सामर्थ्य सैतानाला कळतं. प्रेज लॉर्ड. सैतान हलतात. 1-1 किलोमीटर परिसर सगळा शुकशुकाट होऊन जातो. आग आहे. वाजवताना तुम्ही अख्खं हे सगळं परिसर आशीर्वादित होतो. अभिषेक हा वाहत जातो. पण आम्ही त्या दिवशी आलो इथं एक कोण माहित नाही ते कोण लेडीज होती, इकडे बघत होती. तुम्ही गाणे वाजवत होता, आम्ही बाहेर होतो. तिने तिथं थांबली, तिथं असं नमस्कार करून गेली. ती इथं काहीतरी जाणवतं ना त्यांना उगाच काय इथं काय तुम्ही काय बांधलंय का काय.
का काय आहे का काय इथं काहीच नाहीये. फक्त गाण्याने लोक फक्त नमस्कार करून जातात. मग काय स्पर्श होतोय त्यांना? है ना? पवित्र असं वाढा आत्म्यामध्ये, असा अधिकार घ्या, असं स्वतःला बनवा वचनात, प्रार्थनेमध्ये, उपासामध्ये, की चौकात आल्यानंतर तो कळ आ गे रे आ गे भागो. सेवकच एक 5 पदरी सेवावालेच करू शकत नाही, प्रत्येक व्यक्ती करू शकतो. वचन काय सांगते? तुम्ही जगात जाऊन शिष्य बनवा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि भूत थरथर कापतील आणि निघून जातील, ते अन्य भाषा बोलतील, आजारांवरती हात ठेवल्यावर ते बरे होतील. असं नाही म्हटलं पास्टरच फक्त, प्रेषितच फक्त, इव्हॅन्जेलिस्टच फक्त, शिक्षकच नाही नाही नाही, तेवढे कुठलाही शिष्य करू शकतो. तुम्ही सामर्थ्य वाहणार शरीराने आत्मेने चाललेले, पवित्र आत्मा तुमच्याबरोबर वाहतोय, म्हणजे तुमच्याबरोबर सामर्थ्य वाहतंय. बरोबर. आणि सैतानाने भीती दाखवली तरी काय, त्याला उलट भीती दाखवत की तो घाबरून जाईल. आणि उदाने तुला आधार दिलेला आहे, म्हणजे देवाने आधार दिलेला आहे, देवाने निवडलेले. योहान 15 मध्ये काय येशू म्हणतोय? मी खरा द्राक्ष वेल आहे, माझा बाप माळी आहे. माझा बाप माळी आहे म्हणजे परमेश्वर माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. प्रेज द लॉर्ड. फाटा काढून टाकतो म्हणजे जे पौष्टिक जैतुनाचा फाटा का काढला? पौष्टिक जैतून जे यहुदी होते, पौष्टिक जैतून होते ना ते, आणि मग रानटी जैतून कलम केलं. म्हणजे पौष्टिक जैतुनाचा फाटा का काढला? कारण बघा वचन सांगते ना, फळ देत नव्हते. वचन तिथं सांगते ते फळ देत नव्हते म्हणून फाटा काढला. येशू गेला ना अंजिराच्या झाडाचे तिथं, त्याची अपेक्षा होती अंजिराच्या झाडाला फळ यावं म्हणून. नव्हतं का? अविश्वास, ताठ मानेचे, कठीण हृदयाचे, जो स्तेफन म्हटलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही पवित्र आत्म्याला वाव देत नाही, बस ताठ मानून कठीण हृदयाचे असले ते देवाच्या वचनाचा स्वीकार करत नाही, येशूला तारणार म्हणून स्वीकार करत नाही. म्हणून AD 70 मध्ये त्यांचा नाश झाला, म्हणजे मंदिर उद्ध्वस्त झालं आणि ते काय झाले, संपूर्ण जगात विखरले गेले. बरोबर. पण 1948 मध्ये परत कॅलेंडर सुरू झालेले. बरोबर. पुढे वाचा. अहंकार बाळगू नको तर काय कर, भीती बाळग, लीन नंबर. बरोबर. ते अविश्वासामुळे काढून टाकण्यात आले. बरोबर. पण आपण पण अविश्वास दाखवला तर काय होईल? आपल्याला पण काढून टाकण्यात येईल. एक वेळ इस्रायलची होती, एक वेळ आता आपली, पण आपली पण वेळ संपणार आहे, त्यांची पण वेळ संपली, आपली पण वेळ संपणार आहे. पुढं कारण जर देवाने 22 वचन, देवाची ममता आणि कडकपणा पहा. पतन झालेल्या विषयी कडकपणा. पतन झालेल्या विषयी म्हणजे यहुद्यांविषयी काय केला? कडकपणा. कडकपणा काय? फांदी छाटून बाजूला केली. आणि तुझ्याविषयी देवाची ममता. बरोबर. परराष्ट्रीयांना काय केली? त्यांनी ममता केली. ममता केली आणि त्यांनी काय केली? कलम केलं. बरोबर. कळते? कडकपणाने काय केलं? अविश्वासामुळे परमेश्वराला कडकपणा करावा लागतो. त्यांनी फांदी छाटून टाकली, पण अविश्वासामुळे काय झालं? त्यांना काढून टाकण्यात आलं. पण जर त्यांनी विश्वास जर ठेवला, बरोबर, त्यांनी विश्वास ठेवला, ज्या यहुद्यांनी जे 12 शिष्य, 120 जे लोक होते माडीवरच्या खोलीत, ते कोण परराष्ट्रीय थोडी होते, सगळे यहुदीच होते. बरोबर ना. पेत्र यहुदी आहे ना, योहान यहुदी आहे, याकोब यहुदी, हा लिहिणारा हा पण यहुदी. एक वेळ येणार आहे, एक रहस्य सांगतोय. करंती काळामध्ये पण आपण पाहिलं, एक रहस्य सांगतोय. शेवटला करणं वाजेल तेव्हा, म्हणजे देवाचं एक कॅलेंडर आहे, देवाची एक टाइम आहे, देवाची एक वेळ येणार आहे. त्या वेळेमध्ये काय होणार आहे? लोक अंशतः कोडगे झालेले आहेत. प्रेज लॉर्ड. कोडगे याचा अर्थ ताठ मानेचे या अविश्वास आहे. ओके. म्हणजे परराष्ट्रीयांचा भरणा, या परराष्ट्रीयांची वेळ एक वेळ संपणार आहे. बरोबर. पण ह्यांना छाटून नाही टाकण्यात आलं का? कारण विश्वासामध्ये ते टिकून राहिले. प्रेज लॉर्ड. बरोबर. आपल्याला पण जर विश्वासामध्ये टिकून राहिलो आपण तर आपल्याला पण छाटणार नाही, पण अविश्वास दाखवला तर छाटून टाकण्यात येईल. कारण जर मूळ जी जैतुनाची मूळ फांदी आहे तिला जर परमेश्वर छाटून टाकू शकतो, तर आपण रानटी तर काय, आपल्याला तो पण छाटून टाकल. प्रेज लॉर्ड. बरोबर. 25 वचन. तोपर्यंत जेवढे तारवात आहेत,
तेवढे तारवत राहतील, अंधारवाजा बंद होईल. म्हणजे जेवढे तारवत असतील ते सगळे स्वर्गारोहण होऊन निघून जातील. बरोबर. जे तारवाच्या भाषेत सांगून सुद्धा जे वचन ऐकत नाही, देवावरती विश्वास ठेवत नाही, या स्वर्गावर राहण्याची तयारी करत नाही, मूर्ख कुमारिकेसारखे, काय होणार त्यांचं? त्यावेळेस दरवाजा बंद होईल. ते ओरडून म्हणतील, परमेश्वरा परमेश्वरा आमच्यासाठी दार उघड. त्याची एक वेळ आहे. त्या वेळेमध्ये जर तुम्ही आला नाही तर दरवाजा दार बंद होईल आणि मग बाहेर शोक, कलह, दात, ते म्हणतात ना, दात खातील ते, आणि रडणे दात खाणं होईल त्यांच्यात. पण वेळ असताना काय नाही आला बाबा तो भलतीकडेच कुठेतरी फिरत होता. मग मूर्ख कुमारिका बरोबर इश्यू येण्याच्या वेळेसच का तेल आणायला गेल्या? तेल आधीच आणायचं ना. शहाण्या कुमारिकाला कसं माहितीये की एक्स्ट्रा तेल का घेतलं त्यांनी? कोणी सांगितलं त्यांना एक्स्ट्रा तेल? देवाच्या आत्मेने आज जर बोलत आहे, देवाचे सेवक बोलत आहे, जागोजागी जर कर्ण वाजत आहे, जागोजागी जर कळत आहे की जगामध्ये भयंकर घडामोडी चाललेल्या आहे. पहा, एक दृष्टांत मला आज सकाळीच पाडलेला आहे की पुढं अजून विश्वासणाऱ्यां मधला जो काळ आहे ना, प्रांताना बघा, तो अजून कठीण होणार आहे. मला माहित नाही काय घडणार आहे. मला सकाळी दृष्टांत पाडलेला आहे. विश्वासणाऱ्यांना सुवार्ता सांगणं आणि बाकीच्या गोष्टी अजून कठीण परिस्थिती होणार आहे. आत्ता वेळ आहे. आत्ता जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल तेवढे सांगा. काही गोष्टी घडणार आहेत की ज्यांनी मोस्टली सुवार्तेला अटकाव करण्याचे योजना, विचार, कायदा आणि काहीतरी गोष्टी होणार आहेत, असं आत्म्याच्या दृष्टांतामध्ये गोष्टी दिसलेल्या आहेत. कारण शेवटच्या काळामध्ये ह्या घटना घडणारच आहेत. पण आता जे आपल्या इथं स्मूथली चाललंय ना, त्याला अटकाव येणार आहे. देवाच्या आत्म्याने दाखवले ते सांगते. ओके, अंशतः कोडगे. अंशतः कोडगे झालेले आहे. या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिले आहे, तो याकोबापासून अभक्ती दूर करील. प्रेज लॉर्ड. वचन सांगते की मग सियोनातून जो तारणारा आहे तो काय करणार? याकोबाचं काय करणार आहे? अधर्म दूर करणार आहे. मला इस्रायल राष्ट्राबद्दल मला चिंता नाहीये. चिंता करणार, मला परराष्ट्रांबद्दल चिंता करायची, कारण ती जबाबदारी आपल्यावरती सोपवलेली. इस्रायल राष्ट्र ऐकत नाही तर देव त्यांच्याबरोबर डील करणार आहे. त्यासाठी 2 संदेश त्याने ऑलरेडी ठेवले, गेल्यानंतर येणार आहे. बरोबर. म्हणजे एक परराष्ट्रीयांची सुद्धा वेळ आहे आणि एक परराष्ट्रीयांची वेळ संपल्यावरती, या स्वर्गारोहण झाल्यानंतर, या रॅप्चर झाल्यानंतर काय होणार आहे? परत इस्रायलचा कॅलेंडर सुरू होणार आहे. बरोबर. म्हणजे आपण प्रगटीकरणाचा संवाद आहे 12 ते 17 वाचनामध्ये काय बघितलं? रॅप्चरहून निघून गेलेले. आता 7व्या अध्यायामध्ये येते आपण. बरोबर. आता 7व्या अध्यायामध्ये काय? तर आता इस्रायल राष्ट्र, परमेश्वर आता इस्रायल राष्ट्राकडे बघणार. एक रहस्य सांगतोय, जे म्हणतोय ना पाऊल, ते आता 7व्या अध्यायामध्ये सुरू होणार आहे. 7व्या अध्यायाचं पहिलं वचन मध्ये मी 4 देवदूत पृथ्वीच्या काय झालेले 4 कोण्यामध्ये उभे असलेले पाहिले. 4 देवदूत. प्रेज लॉर्ड. म्हणजे आता रॅप्चर होऊन लोक निघून गेलेले. 7व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये रॅप्चर होऊन लोक निघून गेलेले. आता पृथ्वीवरती काय घडणार आहे ना, ते आता आपण बघायचंय. आपण तर स्वर्गामध्ये असणार, बरोबर, पण पृथ्वीवरती काय घडणार आहे? समुद्र आणि झाड. बरोबर. 4 वारे हे पृथ्वी, समुद्र आणि झाडावरती काय करत आहे? अटॅक करत आहे, हल्ला करत आहे. बरोबर. पण 4 देवदूत जे आहे, बघा नीट इकडे बघा, 4 देवदूत जे आहेत, जे अशुद्ध शक्ती आहे, या सैतानाची ताकद आहे, ते कोणावरती हल्ला करतात? पृथ्वीवरती, समुद्रावरती आणि झाडावरती, पृथ्वीच्या 4 कोण्यावरून. आता त्यांच्या समोर कोण उभं राहिले? इथं देवाचे देवदूत, जे त्याला अडून धरतात. एका पर्पज साठी, एका उद्देशासाठी, देवाच्या योजनेप्रमाणे अडून धरतात. म्हणजे देवदूतांचं काम काय? सैतानी या दुरात्म्याच्या शक्तीला रोखून धरण्याचं काम आहे. मी तेच मगाशी सांगत होतो की तुमच्या पाठीमागे एक देवदूत आहे. पहा, वचनामध्ये दिलेलं आहे. अंतरात योहान पाहतोय की दुरात्म्याच्या शक्तीला त्या आडून धरते. एक देवदूत
सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते. हा, पृथ्वीला उपद्रव करायचं काम सोपवलेले त्या अशुद्ध शक्तीच्या देवदूतांना. काय करतात ते? अर्थक्वेक करू शकतात, तापमान वाढ करू शकतात, अतिवृष्टी, दुष्काळ, मरी, महागाई, युद्ध. आपण पाहिलं ना 4 घोड्यामध्ये हे वारे आहेत. वारे याचा अर्थ काय? ते आत्मे आहेत. ते पृथ्वीला त्रास देतात. समुद्र काय करतो? सुनामी म्हणा, हवामान म्हणा, पाऊस, या वादळ म्हणा, हे काय करतो? समुद्रावरती आणू शकतात. पहा, जसं येशू तारवात चालला होता आणि तारवात चालला, तो झोपला होता आणि वचन काय सांगते? सोसाट्याचा वारा उठला. कारण येशू कुठं चालला होता? गणसेकर प्रांतामध्ये. गणसेकर प्रांतामध्ये काय होतं? भूतग्रस्त सगळं जागा होती ती. फक्त तेवढाच नव्हता, तो संपूर्ण परिसर भूतग्रस्त होता. बरोबर. मी सांगितलं ना, येशू इथं येतोय तर त्यांना कळलं की येशू येतोय. ते भूत, अर्धी भूत आली समुद्र वारा उफळायला आणि वारा मोठा सुटला. वचन सांगते येशूने धमकावलं वाऱ्याला आणि वारा पाडला, असं वचन. वारा कसा काय पडल? आत्मे, त्याच्यामध्ये आत्मा आहे. धमकाव. आता वाऱ्याला कसं धमकाव? वारा होतं, वारा आहे. एखाद्या व्यक्तीला धमकवलं जातं, वाऱ्याला धमकवू शकत नाही. व्यक्तीला, म्हणजे त्या वारा कशामुळे आलेलं आहे? अशुद्ध शक्तीमुळे आलंय. म्हणून वचन सांगते पृथ्वीला, समुद्राला आणि झाडांना उपद्रव कोण करतात? अशुद्ध शक्तीचे देवदूत करतात. अतिवृष्टी, ज्याला म्हणतो पूर, सुनामी, हे ते करू शकतात. पण त्यांना वचन सांगते की आडून धरतात ते देवदूत, देवाचे देवदूत, की एवढ्या मर्यादेपर्यंतच यायचं, ह्याच्यापेक्षा यायचं. गणसेकर प्रांत पूर्णतः सैतानाच्या आवरणाखाली आणि सैतानाच्या बंधनामध्ये होते. मूर्तीपूजा, अमंगळ गोष्टी, व्यभिचार, जार कर्म, पापाने भरलं होतं तो जागा. त्यामुळे त्या पापाने भरल्या, ती ताबा घेणार, ती जागेचा मालक, ते जागेचा मालक होणार ते. कारण सैतानाचं काम काय? घात करणं, नाश करणं, चोरी करणं. तो चांगलं करू शकत नाही, कारण त्याच्या डीएनए मध्ये तेच भरलेले. बरोबर. आपण म्हणतो ना, अरे बापा सारखाच आहे हा, डीएनएच येते, डीएनए मध्येच ते. ओके, हा वाचा. आमच्या देवाचे जे दास आहेत, बरोबर आहे, त्यांच्यावरती काय मारायचंय? शिक्के मारायचे. बरोबर आहे. मग आपल्यावरती पण एक शिक्का मारलेला आहे, पण आपण तर निघून गेलेलो आहे. मग आता परत शिक्केचं का? पहा, शिक्के मारावायचे आहेत, म्हणजे याचा अर्थ आधी शिक्के होते का? आहे त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत. हा, मारेपर्यंत. मग होते का? ते चांगले. आधी नव्हते, आता आहे. मारेपर्यंत. हा, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ही ऑर्डर आहे. हे रिक्वेस्ट नाही करत, ओ प्लीज हे घ्या, पत्र घ्या, करू नका हो झाडाला. हो, नाही, देवाकडून आलेले ते देवदूत, ते मिखाईल, ते तलवार घेऊनच आलेले. होय भाऊ, उपद्रव करू नको, थांब. त्याला ऐकावंच लागतं. कारण ते ऑर्डर आहे, ती देवाकडून असलेली ऑर्डर आहे ती. बरोबर. म्हणून म्हटलं ना, तुमच्या मुखामध्ये देवाकडून असलेली ऑर्डर आहे. वचन तर स्पष्ट सांगतोय, उपद्रव करू नका, थांबा. की त्यांना थांबावंच लागतं. परमेश्वरांनी सांगितलं समुद्राला इथपर्यंत यायचंय, ह्याच्या पुढे यायचं नाही. समुद्राला ऐकावं लागतं. वाऱ्याला येशू म्हणतात पड, थांब, थांबावंच लागतं. समुद्राला म्हणतात दुभाग, लाल समुद्र, दुभागावंच लागतं. यार्देन दुभागावं लागतं. इरेने मारला झागा, दुभागली नदी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एवढे सामर्थ्य परमेश्वरांनी दिलेले. बरोबर. 5 भाकरी 2 मासेचे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि आम्ही जातोय तिकडं मासे खरेदी करायला, 500 रुपये, 600 रुपये, आणि इकडं 5 भाकरी टॉपल्याच्या टॉपल्या चाललेले. पापलेट, बागला, झिंगा. बरोबर. ओके, एवढा आशीर्वाद दिलेला आहे देवानी. प्रेज द लॉर्ड. 12 टॉपल्या उरलेले. प्रेज द लॉर्ड. बघ, आपण इथं संपूया. आता हा जे शिक्के जे आहेत ना, हे पुढच्या वेळेस आपण शिकूया. पण हा शिक्के जे आहे ना, हे गहन आहेत गोष्टी, आपण पुढच्या वेळेस व्यवस्थित शिकू.
की आपल्यावरचा शिक्का आणि इस्रायल राष्ट्रावरची शिक्का याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, आपल्या हा शिक्का म्हणजे काय या आणि अँटिक्राइस्टचा एक शिक्का आपण पुढच्या वेळेस शिकूया.